वाजता शेतकऱ्याच्या कुत्र्याकून शिका. ते बाजारचा दिवस होता. 17 किलोमीटर अंतर गाव होतं. शेतकऱ्यानं ते गाडी बैलामध्ये भाजीपाला टाकला. दिवसभर गाडी बैलामध्ये तो भाजीपाला त्यानं विकत राहिला. पण योग असा झाला की सायंकाळचे 6:30 वाजले. ते नाही का शेतकऱ्यानं तो उरलेला ते भाजीपाला घेतला आणि गावाकडे निघाला. पण ते कुत्र जवळ दिसत नाही. त्यानं विचार केला, अरे नेमका कुत्रा नेमका गेला तरी कुठं असेल. परत जाऊ दे, येईल. शेतकरी निघाला. घरी आला. रात्रीचे 10 वाजले. त्यानं ताट वाढलं पत्नीनं. त्यानं तसंच ताट सारलं. नाही जेवणार. काय झालं? अगं आपला इमानदार कुत्र नेमकं गेलं तरी कुठं. दोघही पती पत्नीनं ताट सारले. डोळ्याला धारा लागल्या. या दिशेनं कुत्र येईल, त्या दिशेनं कुत्र येईल. आणि कुत्र 1 तासानंतर तिथं आलं जिथं त्याचा मालक दिवसभर भाजीपाला विकू लागला. रात्री 8 वाजता कुत्र बाजारात आलं. किर्र अंधार झालेला. कडाक्याची थंडी लटलट लटलट कापू लागलं. भुकेचा डोम पोटात उठलेला. घाबरून गेले. त्याने विचार केला, अरे याला काय मालक म्हणाव का, मला बाजारात सोडून गेला. पण कुत्र इमानदार, हुशार इमानदार कुत्र होतं बरं का. त्याने विचार केला, अरे मालकाची काही चूक नाही, मीच मालकाला सोडून गेलो. आणि मग बिचारा मालकाच्या ओढीनं भुकेच्या पोटी रात्री 8 वाजता निघालं बिचारा मालकाच्या गावाकडं, नाही का. निघालं. पण आता गावोगावचे कुत्रे काही का सुधीचे असतात का. हे शेतकऱ्याचं कुत्र गावात गेलं की गावात ते 25 कुत्रे अंगावर धावून यायचे. पण कुत्र इतकं टॅलेंट होतं. गावातले 25 कुत्रे अंगावर धावून आले की हे लोळून घ्यायचं, शेपटी आपटायचं आणि तोंड उघडायचं. कुत्रे म्हणायचे, अरे जाने दो भाई, उसमें कोई दम नहीं है. आता पुढच्या गावात 50 कुत्रे आले. कुत्र हुशार होतं, टॅलेंट होतं. त्याने विचार केला, 50 कुत्रे माझ्या अंगावर चवतळ आले. यानं परत लोळून घेतलं, नाही का. परत लोळून घेतलं. परत कुत्रे म्हणले, अरे जाने दो भाई, उसमें कोई दम नहीं है, नाही का. शेपटी आपटली, तोंड उघडलं आणि परत तसं म्हणलं जानत. आता ते कुत्र बिचारा तेवढ्याच जोमानं उठलं. पुढच्या गावात 100 कुत्रे आले. कुत्र घाबरून गेले. त्याने विचार केला, अरे हे कौरवासारखे 100 आहेत आणि मी फक्त एकटाच आहे. तर 100 जणांनी जर विचार केला ना, माझ्या नडीचा घोट घेतलाच समज. 100 कुत्रे एकदा त्याच्या अंगावर चवतळून आले. पण कुत्र इतकं टॅलेंट होतं. त्यानं परत लोळून घेतलं, शेपटी आपटलीन तोंड उघडलं. कुत्रे म्हणले, अरे जाने दो भाई, उसमें कोई दम नहीं है. आता कुत्र घाबरलं नाही बरं का. आता कुत्र रागानं लाल झालेले विजेसारखं कडाडलं, टारकन उठलं आणि एकट्या कुत्राने 100 कुत्र्याला जाब दिला, लेका बैमानाव, मला भेकड म्हणा नाही तर भित्र म्हणा, का मुझमें कोई दम नाही म्हणा. तुमच्या निंदीची मला काहीच गरज नाही. अरे रात्रीचे 3 वाजलेत, मला माझ्या मालकाचं घर गाठायचंय. तसं परमार्थ करणाऱ्याने विचार करायचा, अरे कुत्रियो तुम्ही किती नावं ठेवा, आम्हाला आमच्या काकापर्यंत पोहोचायचे बरं का. यालाच म्हणावं परमार्थ महाराज. नाही तर बरं का, परमार्थ करणाऱ्याला नावं ठेवणारे टपून आहेत. अरे दुनिया जिसे ठुकराती है उसे संत अपनाते. घरून सर्वांनी ज्यांना हाकालून द्यावं त्याचा स्वीकार ज्ञानोबाराने करावा. एक घडलेली घटना बरं का. मी आताच कीर्तनाच्या अगोदर थोडंसं चरित्र ऐकलं की मोतीराम महाराज, मारुतराव महाराज काका, नाही का, यांचे असे काही नियम होते. मुस्लिमाच्या घरी पण जेवायला जात होते बरं का. आता मी काय नव्हतं, पण असं ऐकलं मी थोडा मोठ्याच्या मुखातून. हे संताचं लक्ष नाही महाराज. हे जातीपातीला थारा नाही परमार्थात, नाही का. मी नाहीतर विचार करा, खऱ्या अर्थानं याची गरज आहे. नाहीतर बघा, ते मुस्लिम धर्मातला अल्लाह आणि राम एकच आहे बरं का. आपण म्हणतो पण सगळ्यांनीच मानलं पाहिजे. आणि हे जर तुम्हाला मराठी पटत, तुम्हाला इंग्लिश मध्ये सांगतो बरं का, नाही का. इंग्रजीमध्ये नाही का, अली लिहिताना सुरुवातीना नाही का नाही. आणि रमजान तुम्ही इंग्रजीत लिहून बघा, RAMZAN. आणि आपला राम म्हटल्याशिवाय त्यांचा रमजान चांगला होत नाही. याची अरे असे नाही का, यांनी जातीपातीच्या पलीकडे यांचा परमार्थ होता महाराज. म्हणून असे ते कोणाच्या. म्हणून एक घडलेली घटना आळंदी म्हटली बरं का. मारुती महाराज गुरु यांची चिरंजीव एकनाथ महाराज घडलेली घटना. ज्यावेळेस नाही का, एक मुस्लिम धर्माचा बांधव पुण्याच्या स्टँडला उच्चिष्ट, आपला अभंगाचा मुद्दा ते उच्चिष्ट, उष्ट कुणाचं उष्ट पाक भीक मागत होत स्टँडवर. एका वारकऱ्याला सांगितलं, अरे तू याचं त्याचं उष्ट खाण्यापेक्षा अरे आळंदीला जा, शेज आरतीच्या अगोदर माऊली कुणाला उपवासी ठेवत नाही. तो मुस्लिम धर्माचा बांधव नाही का आळंदीला आला. रात्री ते 10 वाजले, त्याला कुणीच काही खाल्लं का विचारलं नाही. रात्री 10 वाजता त्याच्या डोळ्याला लागला, अरे सब लोग कहते आलंदी वाले ज्ञानेश्वर महाराज किसी को भूखा नहीं रखते. अरे मेरा पूरा दिन बीत गया लेकिन किसी ने मुझे पूछा तक नहीं
तेवढ्या रात्री 10 वाजता मारुती महाराज गुरु यांची चिरंजीव एकनाथ महाराज, आळंदीत घडलेली घटना, एकनाथ महाराज कीर्तन आले आणि ते पत्नीनं जेवायला ताट वाहलं. ते म्हणले अगं मी ते कीर्तनाहून जेवण आलो, पर ते अनबर ते जेवण गरम जेवणाचं ताट कुणी माऊलीच्या दरबारात कुणी उपवासिका बघतो, ते गरम ताट नाथबाबांनी घेतलं आणि त्या मुस्लिम बांधवाच्या समोर आणलं. त्याच्या डोळ्याला धरलं. बाबा मी तुम्हाला भिकारी समजत नाही, पण 2 घास खाल्ला तर मला समाधान वाटेल. हे काय उष्टाळ नाही बाबा, पवित्र अन्न नाही, मी पण जेवण केलं नाही. जसा माऊलीला नैवेद्य दाखवतो तसा तुमच्याकडे आणला. तर तुम्ही त्याच्या डोळ्यात रडण्याचं कारण काय? बोले बेटा मुझे जवाब मिल गया. सब लोग कहते थे आलंदी वाले ज्ञानेश्वर महाराज किसी को भूखा नहीं रखते. अरे 3 बीत गए लेकिन किसी ने मुझे पूछा तक नहीं, लेकिन आज मुझे मेरे माऊली ने भोजन दिया. ही माऊलीची ताकद आहे महाराज. इथं आलेल्या आश्रमात बघा, हे प्रत्येकाचं नाही वाक्य, प्रत्येकाला माऊलीचं पाठ आहे. आले की विचारतात जेवण झालं का. आता मी 12 वाजता आलो नाही का, 12ला 11:30च्या दरम्यान आला अर्ध्या कीर्तनात, तरी त्यांनी विचारलं जेवण केलं का. हे संताचं उदारता आहे महाराज. का दुनिया जिसे ठुकराते उसे संत आहे. काही घडलेली घटना, एवढा दृष्टांत सांगून माझं कीर्तन संपवतो बरं का. 3च मिनिटात नाही का, ज्या वेळेस बरं काय घडली ते संत किती उदार आहेत. संत कोणत्या मार्गाने चालले. एक 22 वर्षाची तरुण मुलगी, तिच्या डोक्यात किडे पडले, डोकं पुवानं पांढरं झालं, दुर्गंधी सुटली, किडे पडले, गावकरी वैतागले. एकतर तुम्ही गावात राहा, नाहीतर आम्हाला गावाच्या बाहेर हाकलून द्या. अहो दुर्गंधी सुटली, जेवण जात नाही. श्रीमंत म्हटला तुम्ही काळजी करू नका, माझ्या मुलीची मी व्यवस्था करतो. त्या श्रीमंताने 1 किलोमीटर अंतरावर गावाच्या बाहेर झोपडी बांधली आणि तिथं त्या मुलीची व्यवस्था केली बर का. आणि मग ते तांब्यात पाणी भाकरी घेऊन मायबाप जायचे आणि बाहेर ठेवायचे, तोंडाला उपन्न दस्तिक लावायचे. इथं तांब्यात पाणी भाकरी ठेवली बेटा, निघून जायचे. एक दिवस त्या गावात एक वैद्य आला. त्या वैद्यानं सांगितलं त्या मुलीची जखम तुम्हाला नीट करायची असेल तर जगात फक्त कुत्र्याच्या लाळात ताकद आहे. कुत्र्यानं जर जखम चाटली तर मुलगी नीट होईल. डोळ्याला धारा लागल्या नाही का. सगळं गावकऱ्यांनी मदतीला धावले आणि गावातले सर्व कुत्रे झोपडीच्या दिशेने हाकालून लावले. कुत्रे झोपडी पर्यंत गेले पण दुर्गंधी सहन झाली नाही, वापस माघारी फिरले. डोळ्याला धारा लागल्या नाही का. त्या काय करावं. आणि मग काही दिवसानंतर त्या गावात एक वैद्य नाही का, एक साधूवाला भगवे वेशाचा, त्यानं हनुमंताच्या मंदिरात बसला आणि शेतातून काही मंडळी आल्याच्या नंतर एकाने विचारलं बाबा कहाँ रहते हो. बोला बेटा मैं हिमालय की गुफा में रहता था, आज की रात यहाँ मुक्काम करना, सुबह चला जाऊंगा. बाबा भोजन करते हो का. बेटा मैं किसी के घर जाता नहीं, तुम्ही यहाँ रोटी लावोगे तो मैं जरूर खाऊंगा. आणि एकानं ते जेवण आणलं, बाबानं जेवण केलं आणि त्या साधूनं सांगितलं. ते साधू हिंदी बोलत होता आणि गावकरी मराठी दोन्ही भाषा सांगतो बरं का तुम्हाला. आणि मग ते जेवण आणलं, बाबानं जेवण केलं, सांगितलं 1 आधा घंटा सत्संग कर सकते आप लोग को समय होगा तो. हा चलेगा बाबाजी. आणि त्या महात्म्यानं अर्धा घंटा प्रवचन केलं आणि सांगितलं अरे आप किसान लोग खेत में काम करके थक गए होगे, अरे जावा आप अपने घर. आणि सगळे माणसं मंडपातले मंदिरातले उठून निघणार. त्यावेळेस वाऱ्याची झुळूक आली आणि त्या मुलीची दुर्गंधी साधूच्या नाकापर्यंत पोहोचली. साधूनं सांगितलं ठहरो, ये बदबू कहां से आ रही. एकानं सांगितलं गावठी उठलं नाही का. आमच्या गावात एक श्रीमंताच्या 22 वर्षाची स्वरूपवान मुलगी बाबा, तिच्या डोक्यात किडे पडले, तिची दुर्गंधी बाबा. आप लोगों ने कुछ उपाय नहीं किया. हाँ केला बाबाजी. क्या उपाय किया. आमच्या गावात एक वैद्य आला होता. उन्होंने क्या बताया. त्यानं सांगितलं त्या मुलीची जखम तुम्हाला नीट करायची असेल तर जगात फक्त कुत्र्याच्या लाळात ताकद आहे. फिर आप लोगों ने क्या किया. आम्ही गावातले सर्व कुत्रे झोपडीच्या दिशेने हाकलून लावले. फिर क्या हुआ बाबा. कुत्रे झोपडी पर्यंत गेले पण दुर्गंधी सहन झाली नाही, वापस माघारी फिरले. साधूनं सांगितलं अरे जावा आप अपने घर. सगळे आपापल्या घरी आले आणि तो साधू रात्रभर हनुमंताच्या मंदिरात रडला आणि विचारलं हनुमान जी महाराज मेरा कुछ उस बेटी के साथ रिश्ता नहीं, लेकिन मैंने गलती की हनुमान जी बाबा, मैंने एक रात मुक्काम करने की हेतु आया था, लेकिन मैंने गलती की बाबा. क्या. मैंने इस गांव की एक रोटी खाई है और रोटी खाने के बाद पता चला इस गांव की एक बेटी दुखी है. मेरी पूरी तपस्या आप स्वीकार करो हनुमान जी महाराज, लेकिन उस बेटी को ठीक करो. तो रात्रभर साधू हनुमंताच्या मंदिरात रडला. सकाळी सूर्याचा उदय झाला आणि इकडे मुलीनं रडायला चालू केलं आणि साधू त्या झोपडीपर्यंत गेला आणि त्या मुलीला बाहेर बोलवलं. बाहेर बेटा. मुलीच्या डोळ्याला धारा. बाबा तुम्ही परमेश्वर तर नाहीत ना. नाही बेटा
ये दुनिया वाले मुझे साधू कहते, बाहेर आओ बेटा. आओ, माझ्या माय बापानं टाकून दिलं, तुम्ही आले तरी कशाला? नहीं बेटा, तुम्हारे बारे में मैंने सब कुछ सुन लिया है. तुम्ही परमेश्वर आहात. नहीं बेटा, तुम्हारे बारे में मैंने सब कुछ सुन लिया है, बाहेर आओ बेटा. त्या साधूनं त्या मुलीला बाहेर बोलवलं आणि तो साधू 4 पायावर झाला. पुढचे तळहात पुढे टेकवले, मागचे गुडघे मागे टेकवले आणि त्या साधूनं स्वतःची जीभ काढून त्या मुलीची जखम चाटली. मुलीच्या डोळ्याला धारा लागल्या. हे क्या कर रहे हो बाबा? बोले बेटी, अरे दुनिया में जिसको कुत्ते भी नहीं स्वीकारते ना बेटा, उसके लिए हम साधू लोग कुत्ते भी बन जाते बेटा. हे साधूचं लक्षण दादा. म्हणून संत अशा मार्गाने संत मार्गी चालते, त्यांची नाही, संत मार्गी चालते त्यांची लागो मज माती. संतांच्या चरणावरची माती जरी लागली तर माझ्या जीवनाचा उद्धार असो. जे काही चुकत असेल माझ्या बुद्धीचे दोष, योग्य ज्ञानोबा यांचा प्रसाद झालेली सेवा परम आदरणीय श्री संत मोतीराम महाराज मानोतराव महाराज सोपान काकाच्या चरणी, परम आदरणीय माऊलींच्या चरणी सेवा इथं संपवतो. आमचे नाटक असतील नाही का, सगळ्यांना एकदा वंदन करण्यापेक्षा सिया राममय सब जग जानी करू प्रणाम जे गुरुजी गुपानी. झालेली सेवा माझे गुरुवरी वेदांताचार्य अर्जुनजी महाराज लाड गुरुजी, परम पूजनी शंकरजी महाराज पंचाळ गुरुजी आणि गुरुवरी रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. जितनी मेहरबानियां आप लोगों ने मुझ पर की उतनी तो मेरी औकात नहीं. जितनी मेहरबानियां आप लोगों ने मुझ पर की उतनी तो मेरी औकात नहीं है. कृपाए ज्ञानेश्वर महाराज की, वरनी मुझ में ऐसी कोई बात नहीं. गणेश पिठो बार